कारण माझं लिखाण किंवा बोलणं थोडंसं तातडी स्वरूपाचं, म्हणजे विचार न करता कधी कधी असं होतं. पण मला याची जाणीव होते नंतर की सामाजिक अभिसरणामध्ये सामाजिक काम करत असताना जे आपण करतो ते समाजासाठी करत असतो. तर आपल्याला काय वाटतं याच्यापेक्षा व्यापक जनहित कशामध्ये आहे, व्यापक जनहिताचा विचार कसा केला पाहिजे याची जाणीव ही खरं तर अनुभवातून येत असते. आणि त्याची जाणीव मला मागच्या काही कालखंडामध्ये खरं तर झालेली आहे. माझ्यामुळे सुद्धा अनेक काही लोक दुखावले गेले असतील, त्यांची जाहीरपणाने या निमित्ताने मी माफी मागतो. मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की तुम्ही कॉन्टेस्ट करत होतात ते आमचे पिंटू पाटील भुजबळ आणि मी कॉन्टेस्ट करत होतो ते आमचे प्रसादजी गुंजाळ. निवडणूक संपली आणि आम्ही पूर्व मित्र म्हणून त्या ठिकाणी आजपर्यंत तसेच सगळेजण आहोत. कारण निवडणूक ही 2 दिवसाची असते आणि आपला भाईचारा जो आहे, आपलं जे प्रेम आहे, आपली ही वैयक्तिक लढाई अजिबात नसते. ती असते ती वैचारिक लढाई असते किंवा एका भूमिकेतून ती लढाई असते. इतकी समज आपल्या सगळ्यांच्या मध्ये असल्यामुळं त्या दोघांना सुद्धा त्यांच्याही भविष्यामध्ये जी संधी येतील त्याचं उतरही होण्याचा आम्ही भविष्यकाळामध्ये नक्की प्रयत्न करू, ही पण अभियोजनानिमित्त देतो. आणि या वॉर्डमध्ये काम करत असताना, गावामध्ये काम करत असताना, उपसरपंच पदावर गेल्यावर काम करत असताना मला प्रामुख्याने जी मदत झाली, जो निधी मिळाला, तो आदरणीय या तालुक्यात तत्कालीन आमदार अतुलजी बेनके साहेब असतील, तत्कालीन खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब असतील आणि आता विद्यमान आमदार शरद सोनवणे सुद्धा असतील, त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण निधी आणण्यामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केले. आणि या सगळ्याचा दुवा म्हणून त्या ठिकाणी प्रीतमजी काळे हे सरपंच असताना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण विकास करू शकलो. त्याचप्रमाणे आमचे बाजीराव शेठ लाडा असतील, मंगेशजी कुराडे असतील, आमच्या अर्चनाताई तर आहेच आमच्या बरोबर सगळ्या होत्या. आमच्या आताचे विद्यमान सरपंच मुकुंदजी मंडळकर असतील किंवा त्या मागच्या आमच्या भुजबळताई असतील, आमच्या डावकरताई असतील किंवा आमच्या वाघुलीताई आणि सगळ्यांची नावं घ्यावे, सगळे सदस्य मंडळी, या सगळ्यांनी सभागृहामध्ये एखादा विषय आला आणि चांगला आपण तो विषय मांडत असताना जर काही तो लोकांच्या हिताचा असेल तर आम्ही असं कधी बघितलं नाही की बाबा तू वेगळा निवडून आला आणि आम्ही वेगळे निवडून आलो किंवा काय. लोकांसाठी काम करत असताना त्या सगळ्या हिवे दाव्यांची पदधरणं बाहेर काढली आणि गुण्यागोविंदाने एकोप्याने आम्ही त्या ठिकाणी काम केलं. आणि मला वाटतं कृतज्ञता व्यक्त करणं आणि तुमच्या ऋणामध्ये राहणं हे त्या पदाचं आणि त्या सगळ्या कामाचं फलित असतं. आणि म्हणून मला असं वाटलं की आज पक्षाचे जेवढे आपण जेवढी घालू राजकारणामध्ये निवडणूक उतरू त्यावेळी जी लढाई होईल ती होईल. पण आज आपण 15 तारखेला जानेवारीला आपण निवडून आलो होतो आणि आज हा जानेवारी महिना आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण सगळे एकत्र येऊन सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होई, भावना अर्पित करू की आम्हाला तुम्ही 5 वर्ष चांगलं काम करण्याची संधी दिली. आम्ही थोडंफार करू शकलो, अजून काही खूप काही बाकी आहे, ते करण्याकरता देवाने आम्हाला सद्बुद्धी द्यावी, ती शक्ती आम्हाला तुमच्या आशीर्वादाने मिळावी. ही भावना प्रकट करणं ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे मी असेल, माझा सगळा परिवार कुटुंब असेल की ज्यांनी मला हे सगळं करताना सहन केलं, ती माझी पत्नी असेल किंवा माझे आई वडील असतील, माझी मुलं असतील, या सगळ्यांमध्ये राहून असताना ते अनेक सांगा हे करू नको, हे करू नको, ते करू नको. पण एखादी गोष्ट करण्याकरता जी करायची ठरवली समाज हिताची असेल तर ती वेळ प्रसंगी मी केली. पण त्याच्यामुळं ती करत असताना अनेकांना काही मन दुखावले असतील तर ती जाहीरपणे माफी या निमित्ताने मी मागतो. जास्त अधिक काही न बोलता मी हा कार्यक्रम मंगेशजी फाकडकर यांनी खूप चांगला उंचीवर त्या ठिकाणी नेला, महिलांसाठी आनंद त्या ठिकाणी अर्पित केला. नक्कीच मी अपील करणार आहे की मला भविष्य काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये संधी ज्या पक्षाकडून मिळेल, म्हणजे आमचे आदरणीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब असेल आणि आदरणीय अतुलजी बेनके साहेब असतील, हे जो निर्णय घेतील त्याप्रमाणे ती संधी मला जर भविष्यामध्ये मिळाली तर नक्की याच्यापेक्षा अधिकची जी काही विकासाची गती आहे, जी विकासाची उंची आहे, जे काही रोल मॉडेल आपल्या या गटामध्ये काही एक जिल्हा परिषद गट कसा असतो, कसं डेव्हलपमेंट असतं, कसं विजन ठेवून काम करायचं असतं, कसा पाठपुरावा करायचा असतो, कसा निधी खेचून आणायचा असतो, यासाठी मला खरं तर तुम्ही सगळी संधी द्याल ही अपेक्षा निमित्तानं मनापासून मी व्यक्त करतो. आणि आपल्या पायावर डोकं ठेवून नम्रपणाने या ठिकाणी आपण दिलेल्या संधीचं 5 वर्षामध्ये आपण जे काही मला जी संधी दिली त्याबद्दल कृतज्ञता मनापासून व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण सारेजण आलात, साऱ्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो.